दवाखान्यातले लोक मला वेडा म्हणतात. आईला भेटायचं असेल तर वेळेवर येऊन भेट म्हणतात. आईला पाहायला वेळ का पाहावी लागते. मला माझी आई पाहिजे, आई पाहिजे. आता हे रडू बंद आहे. मला आई पाहिजे. माझी आई उपाशी आहे. माझ्याशिवाय ती कुणाच्या हातून काही खात नाही. ऐक माझं, मी तुला आईकडे लगेच घेऊन जाईल. लगेच घेऊन ना, लगेच घेऊन ना. आई, अरे आता सारखी रडते. सकाळपासून तुझ्या पोटात अन्नाचा घास सुद्धा नाही ना. आई सुद्धा उपाशी आहे. आईच्या आधी मी जेवलो मला पाप लागेल. बापू, मी उपाशी पोटी तप करतो. सवयीप्रमाणे वागतो मनुष्य. बोल, काय जेवायला बसलास आणि खोडीतून कोणी सोडवलं तुला? विचार, मला काय करायचं असेल ते. अरे तू इथं कशाला आलास? ह्याला सोडवाया. पण तुझा कोण नाही ना त्यो, पण माझा देव आहे तो देव. बघ, गुमान ऐक माझं, सोडून दे तुला. नाही तर साधू, काय झालं दिगू? आता आली गेली आपली. आई गेली. आई गेली. आई गेली. बनतो हो बनतो. काय झालं बनतो? काय झालं? देवावरची दागिने चोरीला गेले की काय? हो तर ते तर गेलेच, पण दिगंबर पंतांच्या आई गेल्या. अरे रे, काय भयंकर बातमी आणली बाबूराव तुम्ही. बिचाराची शेवटची भेट सुद्धा होऊ शकली नाही.